शेतकरी मित्रांनो, आता आपण आलो आहोत आपल्या 3.5 एकरच्या प्लॉटमध्ये. आणि इथं बघा 3.5 एकरचा प्लॉट जो आहे 2.5 फुटाने आपण इथं URUB प्रक्रियायुक्त जे व्हरायटी होती सिलेक्शन 10 डबल प्लस, तर या व्हरायटीची काढणी झाली आहे. आणि ढग आता मारला यांनी. आता आपल्याला एक दिवस वाळू घालायचा आहे. माल चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा निघाला. काढणं झालं का पूर्ण? काही राहिले काय? आता हे किती क्विंटलचं आहे ढग? पूर्ण ढग किती क्विंटलचं आहे? किती? 61 क्विंटल. तर शेतकरी मित्रांनो 61 क्विंटलचं हे ढग आहे. माल कसा आहे ते बघूया आपण. मालाची क्वालिटी जबरदस्त आहे. कुठं थोडे हिरवे दाणे वाटायले पण याच्यात कोटं पण माल चांगला आला. गाठी नाही आली, काडी कचरा असा नाही आला, एकदम फ्रेश आला. तर शेतकरी मित्रांनो जबरदस्त. बरं, असा हे जे माल आता तुम्ही काढला, तुम्ही आता महागावचे उटीचे आपल्या परिसरात बरेच ढग काढले असतील ना? बरं, आता या प्लॉटचा जो माल निघला तर हे माल तुम्हाला कसा वाटला? म्हणजे यात काही असं म्हणजे बाकी प्लॉटचे लोकांची जे माल होती म्हणजे असं बक माल आहे का याच्यातून आपल्या टाळणीतून? भरपूर म्हणजे असं पतला माल नव्हता. बरं, अशा क्वालिटीचा हरभरा तुम्ही कुठं बघला होता एवढ्यात? आता तुम्ही किती दिवसापासून काढायले? पण याच्यात जवळपास ज्या खेड्यामध्ये किंवा जवळपासच्या शेतामध्ये असा झाडं याची बुडं किंवा असा माल लागलेला, हे क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? क्वालिटी नंबर 1 आहे. बरं, मग आता हे हरभरा तुम्ही लावसाल का आता पुढच्या वर्षी? हो, लावेल ना. बरं, ठीक आहे. तर सिलेक्शन 10 डबल प्लस ही व्हरायटी जबरदस्त व्हरायटी, URUB प्रक्रियायुक्त आणि मररोगमुक्त असल्यामुळं चांगल्या प्रकारे आपल्याला इथं ॲव्हरेज आली आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आता दुसरा आपला जे छोटा ढग आहे 1.25 एकर क्षेत्राचा, तो ढग काढण्यासाठी आता तो 3 फुटावर आहे. तो ढग काढण्यासाठी यंत्र आपल्या दुसऱ्या शेतामध्ये चाललेलं आहे. तर आता बघा माणसं आता तिकडे निघालेले आहेत आपले पूर्ण. आणि आपली व्हरायटीची क्वालिटी जबरदस्त निघाली. 61 क्विंटल आपल्याला 3.5 एकरमध्ये इथं उत्पादन झालेलं आहे. आणि व्हरायटी आहे सिलेक्शन 10 डबल प्लस URUB प्रक्रियायुक्त. आपण फक्त याच्यावर फवारण्या जे केल्या तर ह्या नॉर्मलमध्ये क्लोरोपायरिफॉस M45 पहिली फवारणी उगवल्यानंतर, त्याच्यानंतर साप पावडर 30 ग्राम 15 दिवसांनी, परफेक्ट सुपर 30 मिली, अशा प्रकारे दोन्ही दुसरी फवारणी 30 मिली 30 ग्राम, त्याच्यानंतर इमामॅक्टिन शेवटची कोराजेन. तर अशा प्रकारे आपण या व्हरायटीपासून उत्पादन घेतलेलं आहे. व्हरायटी आहे सिलेक्शन 10 डबल प्लस. ही व्हरायटी जवळ पेरता येत नाही. या व्हरायटीचं अंतर 1.5 फुटापासून 3 फुटापर्यंत 5 फुटापर्यंत चालते. जबरदस्त व्हरायटी आहे. ॲव्हरेजला चांगली आहे, त्याच्यामुळं परवडते. आणि पसरणारी व्हरायटी असल्यामुळं हिला जास्तीत जास्त अंतर ठेवावं लागते. आणि URUB प्रक्रियायुक्त असल्यामुळं 5 ते 7 हजार रुपये फवारणीचे आपले वाचतात. कारण या व्हरायटीला कुठल्याही प्रकारचं महागडं बुरशीनाशक, टॉनिक, विद्राव्य खतं 1919 05234 काही टाकायची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची म्हणजे बघा कशा प्रकारे माल इथं कुठं आता ढग पडलेला आहे, आपण बघू शकता. जबरदस्त अशा प्रकारे. आणि सूर्यफूल हे आंतरपीक आपण घेतलं होतं पक्षी बसण्यासाठी, पक्षी थांबे म्हणून. आणि त्याच्यानंतर पक्ष्यांनी आळ्या वेचून खाल्ल्या 10-20 फुटातल्या. त्याच्यानंतर पोपटांनी पूर्ण सूर्यफूल खाऊन टाकलं. त्यात कुठल्याही प्रकारचं असं बिया ठेवल्या नाही पोपटांनी. आणि आपण पोपटांसाठीच हे म्हणजे त्यांना खाण्यासाठीच हे खाद्य ठेवलं होतं. तर पोपटांनीसुद्धा त्यांचा पाहुणचार पद्धतशीर करून घेतला. आणि आता सर्व कामं आपले आटपले आहे. URUB प्रक्रियायुक्त व्हरायटी सिलेक्शन 10 डबल प्लस जबरदस्त व्हरायटी. उत्पादन भरपूर आलं इथं आपल्याला. तर साधारणतः आता 61 क्विंटल म्हणजे 3.5 एकरमध्ये जर म्हटलं तर आपल्याला इथं 17 त्रिक 51 16 त्रिक 48, तर इथं 17 क्विंटलचा उतारा आपल्याला बसलेला आहे. जबरदस्त उतारा बसला आपल्याला. URUB प्रक्रियायुक्त सिलेक्शन 10 डबल प्लस माल जबरदस्त निघाला आहे. व्हरायटी पण चांगली आहे. आता URUB प्रक्रियेसाठी आपल्याला 2 दिवस वाळू घालून नंतर न्यायचा आणि नंतर URUB प्रक्रिया करायची. आणि आपल्याला कोल्ड हाऊसला ठेवायचा, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी पेरणीसाठी कामी पडला पाहिजे. आणि मररोग मुक्त असल्यामुळं या व्हरायटीचं उत्पादन घटल्या गेलं नाही. कारण कुठेही एकही झाड मेलेलं नव्हतं. आणि परिपूर्ण पसरणारी व्हरायटी आहे. एका झाडाला 1000, 1200, 1500 घाटे लागतात. बूड चांगलं झाड हाताच्या अंगोट्यासारखं होते. जबरदस्त व्हरायटी आहे. फांद्या भरपूर करते. URUB प्रक्रियायुक्त सिलेक्शन 10 डबल प्लस. आणि कुठल्याही जमिनीत येणारं वाण आहे. हलक्या, मध्यम, भारी, कोरडावमध्ये ओलतात, सगळ्या जमिनीत येणारं वाण. त्यानुसार अंतर ठेवावं लागते. आणि दुसरी एक व्हरायटी आहे आपली सिलेक्शन 1 ट्रिपल प्लस. ती फक्त उभी व्हरायटी आहे. ती जवळजवळ पेरावं लागते. 1 फूट ते 1.25 फूट 1.5 फुटापर्यंत, जास्त पेरता येत नाही. अशा प्रकारच्या दोन्ही व्हरायटी आहे. यावर्षी रिझल्ट चांगले दिले आहेत.
तर आता आपण जाऊया दुसऱ्या प्लॉटवर. आपल्या तिकडे आपलं यंत्र ट्रॅक्टर गेलेलं आहे, मळणी यंत्र पण गेलं तिकडं. तर तिथला 1.25 एकरचा प्लॉट आपण आता काढूया.